वर्षानुवर्ष पावसाळ्यामध्ये गळके आणि उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाने तापलेले सिलिंग अशा स्थितीतल्या घरात आयुष्य काढल्यानंतर वरळी बीडीडी वासीय आता अलिशान 2 BHK घरामध्ये राहायला जाणार आहे। त्यामुळे बीडीडी वासियांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। नव्या इमारतीच्या तळमजल्यावर घरमालकांच्या नावाच्या पाट्याही लागलेल्या आहेत आणि बीडीडी इमारतीजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। वरळीमधील बीडीडी चाळीतले रहिवासी आता नवीन बीडीडी इमारतीमध्ये राहायला जाणार आहेत। 30 ते 40 मजल्यांचा हा टॉवर आहे। त्यामुळे बैठे चाळीतील पहिल्या आणि दुसऱ्या ज्या मजल्यावरची घरातील लोक आहेत ती आता 37, 38, 39 अशा या मजल्यांवरती राहायला जाणार आहे। त्यामुळे एकूण त्यांचा आनंद जो आहे तो गगनात मावेना असा झालेला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर या इमारतींमध्ये ज्या बीडीडी वासियांच्या घराच्या पाट्या आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक मराठी कुटुंबांची नावे आहेत। खरं तर 37, 38, 39, 40 जे मजले आहेत या मजल्यांपर्यंत मराठी बांधव हे खरं तर राहायला जाणार। त्यामुळे ज्या पहिल्या मजल्यावरती राहताना उन्हाच्या झळा असतील, पावसामधून झिरपणारे पत्रे असतील, अशा त्रासाला सामोरं जाऊन खरं तर अनेक वर्षानंतर संघर्षानंतर हे बीडीडी मधील जे रहिवासी आहेत ते आता या इमारतींमध्ये राहायला जाणार आहेत। इमारती या बनून सज्ज आहेत। काही दिवसांमध्ये त्यांना चाव्या वाटप करण्यात येतील। काही दिवसांपूर्वी आमदार आदित्य ठाकरे यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून गणेशोत्सवापूर्वी या सर्व बीडीडी वासियांना या घरात राहण्यास जाऊ द्या, त्यांना चाव्या द्या, अशा प्रकारे सुद्धा पत्र देऊन मागणी केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे। त्यामुळे लवकरच जे बीडीडी मधील जे रहिवासी आहेत ते या ठिकाणी इमारतीमध्ये राहायला वास्तव्यास येतील। मात्र आता सध्या जे मराठी बांधवांना, मराठी कुटुंबांना जे आश्वासन दिलं होतं सरकारने असेल हे आता पूर्ण होताना पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।